फिल इन द ब्लँक पार्ट नंबर 2 बघा. इफ रिकामी जागा इनफ मनी आय वूड बाय अ न्यू कार फॉर माय पेरेंट्स. याचा अर्थ काय होतो, इथे इथे काय लागेल, हॅव, हॅज किंवा हॅविंग. हा ए असेल, हा बी, हा सी आणि हा डी. ठीक आहे. मग काय बघा बरं, इफ आय काय लागेल, इफ आय हॅव मनी, इफ आय हॅड मनी, इफ आय हॅज का इफ आय हॅविंग. समजून घ्या, आयला कधीही असं आयला कधीही आपण हॅज लावत नसतो, म्हणजे हॅज तर कटलाच, हॅज कटला. हॅविंग पण लावत नाही, आय हॅविंग पण लावत नसतो आपण. हा आय एम हॅविंग, आय वेअर हॅविंग, आय वॉज हॅविंग असं म्हणतो, वेअर नाही म्हणत, पण आय एम हॅविंग किंवा आय वॉज हॅविंग म्हणतो. खाणं पिणं किंवा एन्जॉय करणं असं असलं तर, म्हणजे हॅविंग पण लागणार नाही. म्हणजे सी आणि डी कट झाले. मग राहिला हॅव आणि हॅड, दोन्ही लागते. आय हॅव पण लागते. मी जर म्हटलं असेल आय हॅव अ कार, माझ्याकडे एक कार आहे. दुसरं वाक्य म्हटलं आय हॅड अ कार, माझ्याकडे एक कार होती, हेही बरोबरच आहे. हॅव हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून माझ्याकडे एक कार आहे, आणि हॅड हा पास्ट टेन्स आहे म्हणून माझ्याकडे एक कार होती, हे बरोबर आहे. ओके, झालं. दुसरी गोष्ट, आता इथं वूड बघा, वूड हे सगळं लिहून ठेवायचं तुम्हाला असं सोडायचं नाही आहे, ते सर्वच्या सर्व लिहून ठेवायचं आहे रजिस्टरमध्ये, आणि याच्यावर मग आणखी तुम्हाला वाटतं तसे प्रश्न तयार करायचे. हा सराव झाला इथे की तुम्हाला पेपरमध्ये काहीही कठीण जाणार नाही, समजून घ्या. आता हा जो वूड आहे याची हिस्ट्री पहा. विलचा पास्ट टेन्स वूड होतो, विलचा पास्ट टेन्स वूड होतो. विलचा सख्खा भाऊ शॉल आहे म्हणून शॉलचाही पास्ट टेन्स वूडच होतो. शॉलचा पास्ट टेन्स शूड होत नसतो, समजून घ्या. विल आणि शॉल हे दोन्ही सख्खे भाऊ आहे, यांचा बाप एकच आहे, वूड. प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये आपण शॉल किंवा विल लावतो आणि पास्टमध्ये आपण वूड लावतो. आता बघा कसं येते या ठिकाणी, हे लिहून टाका, मी पूर्ण हे मिटवतो. हॅज आणि हॅविंग कापला आपण, हॅव पण लागते आणि हॅड पण लागते. इथे काय लागेल बघा, जर इथे असं असलं इफ आय हॅव मनी, इनफ मनी, इनफ नाही लिहिला आपण, जाऊ द्या. आय विल बाय अ न्यू कार, काय असेल ते. फरक बघा, जेव्हा इथे हॅव येतो इथे विल येते. ओके, प्रेझेंट आणि हा सेन्स प्रेझेंटचा, सेन्स किंवा फ्युचरचा म्हणा. पण जर या हॅवच्या ऐवजी हॅड लिहिल्या गेलं तर समोर इथे विलच्या ऐवजी वूड लिहिल्या जातो, हे कायम लक्षात ठेवा. पण तिकडे ऑलरेडी वूड लिहिलेला आहे ना, मग वूड इथे काय पाहिजे, हॅड लागेल ना. इफ आय हॅड इनफ मनी, जर माझ्याकडे पुरेसा पैसा असता तर मग आय वूड बाय अ कार फॉर माय पेरेंट्स, मी माझ्या आईबाबांसाठी एक कार खरेदी केली असती. समजलं का? बघा फरक बघा, जर इथे हॅव असेल तर इथे विल येणार, इथे हॅड असेल तर वूड येणार. दुसरी गोष्ट, हॅव असेल तर इथे कॅन येणार, पण हॅड असेल तर कुड येणार. इथे हॅव असेल तर मे येणार, आणि इथे हॅड असेल तर माईट येणार. हे सगळं लिहून घ्या, हे तुम्हाला कमी पडणार आहे समोर. आणि म्हणून इथे हॅड करेक्ट आहे, हॅड. इफ आय हॅड मनी, आता या ठिकाणी याला ABCD असं ऑप्शन्स राहील म्हणून बी ऑप्शन करेक्ट. द बुक ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे हा एकच करता झाला, करता सब्जेक्ट, नुसता द नाही, नुसता बुक नाही, नुसता ऑफ इकॉनॉमिक्स नाही, तर द बुक ऑफ इकॉनॉमिक्स हा एकच, याला हा एक झाला करता, एक करता झाला, करता सब्जेक्ट, करता. द बुक ऑफ इकॉनॉमिक्स. ऑन द टेबल, ऑन या ठिकाणी प्रपोजिशन वापरलेला आहे. समजा हा टेबल असेल आणि या टेबलवर एक पुस्तक ठेवलेलं आहे, आपण इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे. ओके, द बुक ऑफ इकॉनॉमिक्स ऑन द टेबल. आता या ठिकाणी माइन म्हटलेलं आहे, मग बुकला इथे आर लावायचं की इज लावायचं? एम किंवा बी तर येणारच नाही, किंवा एम माइन किंवा इज बी माइन तर होणारच नाही. एक कॉमन सेन्स असतो ना आपल्याला, कॉमन सेन्सनुसार आपण हे दोन्ही ऑप्शन कापून टाकतो. द बुक ऑफ इकॉनॉमिक्स ऑन द टेबल, बी माइन किंवा एम माइन तर होणारच नाही, इथे आर किंवा इज होणार. मग तुम्ही जर इथं पुरं डोकं काय लावतात, इकॉनॉमिक्स म्हणते एस लागलेला आहे म्हणून त्याला आर लावा. कोणी काय म्हणते, अबे नाही इथे बुक आहे एकमेव म्हणून त्याला इज लावा.
तर कर्ता कोणता आहे? द बुक आहे. हे इकॉनॉमिक्सचं असो की आणखी कशाचं असतो, कायच असो, काय घेणे नाही काय, बुक महत्वाचा आहे. आणि बुक हे सिंग्युलर आहे, एक वचन आहे, एक वचन. तो कर्ता बी ग्रुपचा आहे आणि म्हणून त्याला इज लागेल. इज करेक्ट. द बुक ऑफ इकॉनॉमिक्स ऑन द टेबल इज माइन. माइन काय झाला? माइन झाला प्रोनाऊन. ठीक आहे, पण त्यानंतर पाहू आपण. बघा फरक बघून घ्या. इथे इज लागणार कारण बुक एकच आहे ना, बुक एकच आहे म्हणून त्याला इज लावणार. इकॉनॉमिक्सला एस लागलेला आहे म्हणून त्याला आर नका लावू. इकॉनॉमिक्सला एस जरी लागला असेल पण तर ते सिंग्युलरच नाऊन आहे. जसं आपण न्यूज म्हणतो, न्यूज याला यस लागलेला आहे म्हणून किती अनेक वचन आहे काय? नाही, ते एक वचनच आहे. जसं आपण बॉय हा याला एक वचन म्हणतो आणि बॉईज याला अनेक वचन म्हणतो, मग न्यूजला एस लागलेला आहे तर तो अनेक वचन झाला काय? नाही, तो एकच वचन आहे कारण त्याच्या एक वचनामध्येच यस, शेवटी यस लागलेला आहे असा अर्थ असतो. आणि म्हणून माइंड. आता माइंड कधी वापरायचं बघा. मी जर म्हटलं असेल धिस इज माय बुक, याला वेगळ्या पद्धतीनं लिहा. धिस बुक इज माइन. जेव्हा आपण माय बुक म्हणतो तेव्हा माय बुक म्हणायचं, पण धिस बुक जेव्हा म्हटलं तेव्हा इज माइन लिहायचं. हे करेक्ट आहे. तुम्ही जर म्हटलं धिस बुक इज माय, वाक्य चूक. हां, दिस इज माय बुक हे करेक्ट आहे. इथे बुक हा नाऊन होतो, माय हा ॲडजेक्टिव्ह होतो. ओके, आणि हा होतो प्रोनाऊन. इथे बुक हा नाऊन होतो, नाऊन बद्दल विशेष माहिती कोण सांगते? धिस. मग हा धिस होतो या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आणि माइन होतो प्रोनाऊन. आपण पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये हे पाहिलेलं आहे. समजलं ना? असं असते. समजून घ्या की ह्या माय म्हणजेच माइन, फक्त एवढंच की दोघांची वापरण्याचे ठिकाणं वेगवेगळे आहे. मी जर म्हटलं असेल धिस इज युअर चॉईस, धिस इज युअर चॉईस, पण जर मी हा चॉईस शब्द धिस नंतर लगेच आणला असेल, मी जर म्हटलं असेल धिस चॉईस इज, मग इथे युअर लागणार नाही. धिस चॉईस इज युअर असं नाही, धिस चॉईस इज युअर्स यस लावायचा. तोच फरक आहे फक्त युअर आणि युअर्समध्ये, माय आणि माइनमध्ये. हा फरक समजून घेत चला. ठीक आहे ना? इथे काय लागेल? इज लागेल कारण बुक एकमेव आहे, एकटा आहे. ही डिडंट सी, त्याने पाहिलं नाही. ओके, काय नाही पाहिलं? द फर्स्ट पार्ट ऑफ द प्रोग्राम, त्याने प्रोग्रामचा फर्स्ट पार्ट पाहिला नाही. ओके, हा. ऑल्दो, जरी तरी, ऑल्दो ही वॉज लेट, इफ ही वॉज लेट, व्हेन ही वॉज लेट, बिकॉज ही वॉज लेट. ही डिडंट सी द फर्स्ट पार्ट ऑफ प्रोग्राम, त्याने प्रोग्रामचा पहिला पार्ट नाही पाहिला. बिकॉज ही वॉज लेट, बिकॉज लागेल ना, बिकॉज म्हणजे कारण तो लेट होता. मग हे सरळ समजलं पाहिजे, काही सोपी गोष्ट आहे. अभिज्ञा सिंग्स, अभिज्ञा गाणं म्हणते. आता अभिज्ञाला सिंग्स का बरं लागला? कारण अभिज्ञा हा करता बी ग्रुपचा आहे ना, सिंग्युलर नेम आहे ना तो, म्हणून त्याला काय लागणार आहे? V5 लागेल. V1 म्हणजे सिंग होते, सिंग म्हणजे गाणे म्हणणे, त्याला एस लावला, सिंग्स म्हटलं तर तो V5 झाला. ओके, आणि म्हणून अभिज्ञा करता बी ग्रुपचा आहे म्हणून त्याला V5 लागलं. अभिज्ञा सिंग्स, हो काय? दॅन म्हटलेलं आहे ना, दॅन एनीवन इन हर क्लास, म्हणजे इथं मग बेटर लावायचं, गुड लावायचं, बेस्ट लावायचं की वेल लावायचं? बघा फरक बघा आता. गुड, बेटर, बेस्ट. ओके, वेल, बेटर, बेस्ट. इथे याला आपल्याला हे काही V1, V2, V3 नाही आहे. हा आहे ॲडजेक्टिव्ह. याला आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री मधला म्हणता येते, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. हा पण ॲडजेक्टिव्हच आहे, पण हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. हा पण ॲडजेक्टिव्हच आहे बेस्ट, पण हा कोणता आहे? हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे गुड, बेटर, बेस्ट, वेल, बेटर, बेस्ट. गुड हा ॲडजेक्टिव्ह आहे, नाऊन किंवा प्रोनाऊनची विशेष माहिती सांगतो. वेल हा ॲडव्हर्ब आहे, तो व्हर्बची विशेष माहिती सांगतो. पण दोघांचंही हे जे आहे CD आणि SD म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री एकच आहे. म्हणजे गुड, बेटर, बेस्ट. वेल, वेलर, बेस्ट नाही होत. वेल पण बेटर, बेस्ट होते. समजून घ्या आता. मग आता अभिज्ञा सिंग्स, अभिज्ञानं गाणं म्हटलं, कसं म्हटलं? तर वेल म्हटलं. पण इथे काय दॅन आहे ना,
तुलना केलेली आहे म्हणून बेटर. अभिज्ञा सिंग्स बेटर, अभिज्ञा सिंग्स बेटर दॅन एनीवन इन हर क्लास. म्हणजे हा क्लास आहे, या क्लासमध्ये अनेक मुलींनी गाणं म्हटलं, पण सगळ्यांपेक्षा कोणी म्हटलं, एनीवन इन द क्लास, कोणी म्हटलं, अभिज्ञानं चांगलं गाणं म्हटलं, बेटर गाणं म्हटलं. मग तुलना जर असेल तर तुम्हाला इथे बेटर लावावं लागेल. अभिज्ञा सिंग्स बेटर दॅन, कारण दॅन लागलेला आहे ना, मग बेटरच लावायचं, बेस्ट नाही लावायचं. बेस्टच्या वाक्यामध्ये दॅन लागत नसतो, दॅन लागतो फक्त या ठिकाणी कॉम्पेरेटिव्हमध्ये. ही इज स्मॉलर दॅन मी, ही इज टॉलर दॅन आय, मी नाही पाहिजे, आय पाहिजे. राजू इज पुअरर दॅन संजू, असा अर्थ. दॅन लागलं रे लागलं की समजून घ्यायचं कॉम्पेरेटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह लावायचं आहे आपल्याला. द वेदर इज गेटिंग एव्हरी डे म्हणते ना, एव्हरी डे वेदर कसं होऊन राहिलं, म्हणजे कालच्या तुलनेत आज जास्त होऊन राहिलं, कालच्यापेक्षा आज जास्त होऊन राहिलं, आणि म्हणून द वेदर इज बॅड, बॅडर, बॅडेस्ट का नाही, तर बघा बॅड, बॅड, वर्स आणि वर्स्ट हा फरक समजून घेत चला. जसं आपण म्हणतो बिग, बिग, इथे आपण बिगर म्हणतो, बिग, बिगर, बिगेस्ट, बिग, बिगर, बिगेस्ट. तसं गुड, बेटर, बेटर, गुड, बेटर, बेस्ट, वेल, बेटर, बेस्ट, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, पुअर, पुअरर, पुअरेस्ट. तसं बॅड, वर्स आणि वर्स्ट आहे. असं बॅड, बॅडर, बॅडेस्ट नाही आहे, म्हणजे हा बॅडर शब्दच नाही आहे. मोर बॅड म्हणू शकत नाही, कारण बॅडला मोर का लावायचं वर्स शब्द असल्यानंतर, आणि बॅडली तर काही विषयच नाही आहे. वर्स म्हणजे काय होते, हा जो आहे कम्पॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह. म्हणजे द वेदर इज गेटिंग वर्स एव्हरी डे, एव्हरी डे म्हणजे कालपेक्षा आज वेदर बॅड होतो, आजपेक्षा उद्या वेदर बॅड होतं, परवापेक्षा काल वेदर बॅड होतो. म्हणजे ते दिवसेंदिवस ते बॅड होऊन राहिलं, दिवसेंदिवस वेदर बेकार होऊन राहिलं, वातावरण खराब होऊन राहिलं, आणि म्हणून कालच्यापेक्षा तुलनेत आज जास्त आहे, म्हणून जास्त आहे, पण सगळ्यात जास्त नाही आहे, वर्स नाही आहे, वर्स आहे. बॅडचं मग काही नसतं राहिलं. वर्स म्हणजे तुलना दाखवते, तुलना दाखवते, हे तुलना नाही दाखवत. आणि म्हणून द वेदर इज गेटिंग वर्स एव्हरी डे. समजून घ्यायचं हे शब्द का आले. ईच ऑफ द स्टुडंट्स, त्याला काय लागेल, इज लागेल की आर लागेल, वेअर लागेल की बी रिक्वायर्ड तर नाही होणार, वेअर टू सबमिट देअर प्रोजेक्ट, ईच ऑफ द स्टुडंट्स. ओके, आता फरक बघा, स्टुडंट ओके आणि स्टुडंट्स. आता हा तर कॉमन सेन्स आहे की स्टुडंट सिंगल आहे म्हणून त्याला इज लावा, हा प्लुरल आहे त्याला आर लावा, किंवा या ठिकाणी वेअर दिलेला आहे ऑप्शन, वेअर लागेल अनेक वचन. मग तुम्ही काय म्हणता, कोणी पुढे काय करतात की बुवा स्टुडंट्स आहेत मग याला आर लावून मोकळे होऊन जातात, आर बरोबर सर, ओके, त्यांना वाटते आपलं बरोबर आहे, पण त्यांचा अभ्यास थोडा कमी पडलेला असतो. कारण बघा इथे ईच म्हटलेलं आहे ना, हो, ईच म्हणजे प्रत्येक, ईच म्हणजे प्रत्येक जण, प्रत्येक. ईच हा करता कुठचा आहे, तर ईच हा करता बी ग्रुपचा आहे, म्हणून त्याला बी चे नियम लागेल सगळे. म्हणून ईच ऑफ द स्टुडंट्स, इथे इज येणार, इज येणार, आर लागणार नाही, वेअर लागणार नाही. का, कारण हे अनेक वचन होतात आणि बीचं रूपच इज आहे, म्हणून बी न लावता इज लावायला पाहिजे. वाक्य काय होईल, ईच ऑफ द स्टुडंट्स इज रिक्वायर्ड टू सबमिट देअर प्रोजेक्ट. समजलं ना. म्हणजेच काय म्हटलं मी, याला भूलू नका, यस स्टुडंट्स आहे म्हणून त्याला आर लावाल, याला भूलू नका. मेन मुद्दा कोणता आहे, ईच लागलेला आहे. ईच हा करता बी ग्रुपचा आहे, ईच म्हणजे प्रत्येक जण. एव्हरी म्हटलं इथे एव्हरी असतं तर इज लागला असता, पण जर समजा इथे ऑल असता तर मग ऑल ऑफ द स्टुडंट्स, मग त्याला आर लागला असता. सम असतं तर सम ऑफ द स्टुडंट्स, त्याला आर लागला असता. मेनी ऑफ द स्टुडंट्स, त्याला आर लागला असता. फ्यू ऑफ द स्टुडंट्स, त्याला आर लागला असता. पण जर मी म्हटलं ईच तर इज लागेल, एव्हरी म्हटलं एव्हरी तर इज लागेल, मी जर म्हटलं असेल एव्हरीबडी इज लागेल. समबडी, समबडी, बडी म्हटलं ना, बडी म्हणजे एक, समबडीला इज लागेल. असं लक्षात ठेवायचं, पाठ करायचं ह्या सगळ्या गोष्टी. ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहे. नुसतं एक कॉमन एरर पाहिला आणि सोडलं असं नसते, ह्याचा अभ्यास करावा लागतो, या पद्धतीचा अभ्यास तो होतो. ही हॅज, आता हॅज आला की V3 येते. तुम्हाला मी शिकवलं हॅज किंवा हॅव जर आला असेल तर समोर V3 येतेच.
प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कम्प्लिटेड हा विथ ही लागलेला आहे, हा हेल्पिंग व्हर्ब आहे आणि हा मेन व्हर्ब आहे. ओके, ही हॅज दॅट ही गॉट. तर तुम्हाला मी एक गोष्ट शिकवली, ही हॅज ऑलरेडी कम्प्लीटेड द असाइनमेंट दॅट ही गॉट फ्रॉम कॉलेज. ही हॅज 8 किंवा स्टील तर लागणारच नाही. तथापि दोघांचा काय अर्थ होतो, तथापि हे तर लागणारच नाही. जस्ट पण लागते आणि ऑलरेडी पण लागते. ही हॅज ऑलरेडी कम्प्लिटेड द असाइनमेंट दॅट ही गॉट फ्रॉम कॉलेज. ही हॅज ऑलरेडी, गॉट आहे ना, गॉट पास्ट टेन्स दाखवतो ना. गॉट जर पास्ट टेन्स दाखवत असेल म्हणजे मागची क्रिया दाखवते, तर ऑलरेडी लिहायचं. इथे बघा हॅज जस्ट पण चालतो कारण हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब, हे जे हेल्पिंग व्हर्ब आहे हॅज, हा मेन व्हर्ब आहे कम्प्लिटेड, यांच्या मधात तुम्हाला जस्ट लावता येते. ही हॅज जस्ट कम्प्लिटेड द असाइनमेंट. आता फरक बघा, तुम्ही म्हणाल तर इथे हॅज लावायचा की जस्ट ऑलरेडी लावायचा. बघा आता एक सेन्स लावा वाक्याचा, कारण या ठिकाणी कसं असतं TCS मध्ये किंवा IBPS मध्ये सुद्धा तुम्हाला लँग्वेजचा सेन्स किती आहे ते विचारलं जाते. 100% पूर्ण ग्रामरवर डिपेंड नसते ते, तुम्हाला समजा सेन्स असतो डिपेंड. हां, ही हॅज जस्ट कम्प्लिटेड द असाइनमेंट इतकं राहिलं असतं तर ते आपण त्याला जस्ट लावलं असतं, की त्यानं जस्ट असाइनमेंट कम्प्लीट केलेली आहे. ओके, पण हा काय म्हणतो, ही हॅज रिकामी जागा कम्प्लिटेड द असाइनमेंट दॅट ही गॉट फ्रॉम कॉलेज. त्याला जी कॉलेजमधून असाइनमेंट मिळाली त्याने ती पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी ऑलरेडी जास्त भर देऊ आपण ऑलरेडीवर. जस्ट पण लावू शकतो, परंतु ऑलरेडीवर जास्त भर देऊ का, कारण ते वाक्य लांबवलेलं आहे. इथे जर वाक्य थांबलं असतं, संपलं असतं, तर मग जस्ट लावलं असतं ही हॅज जस्ट कम्प्लिटेड द असाइनमेंट. परंतु तो काय, त्यानं वाक्य वाढवलं दॅट ही गॉट फ्रॉम कॉलेज. त्याला जे कॉलेजमधून मिळालं असाइनमेंट ती त्याने ऑलरेडी पूर्ण केलेली आहे, म्हणून ऑलरेडीकडे जास्त भर द्यायचा. हा झाला लँग्वेजचा सेन्स. व्याकरण तर बरोबरच आहे, व्याकरणच्या दृष्टिकोनातून ऑलरेडी बरोबर आहे आणि तिकडे जस्ट पण बरोबर आहे, पण लँग्वेजच्या सेन्सनुसार वाक्य वाढलं असल्या कारणाने ऑलरेडी घ्यावं लागेल. समजलं. रिकामी जागा यू फिनिश युअर होमवर्क. प्रश्न विचारलेला आहे, डीड यू फिनिश युअर होमवर्क, डू यू फिनिश युअर होमवर्क, दोन्ही चालते. डजला यू हा करता बघा, ए ग्रुप बी ग्रुप, एला डू बीला डज, पण यू हा करता ए ग्रुपचा आहे म्हणून त्याला डूज पाहिजे, त्याला डज चालणार नाही. त्याला आर पण चालेल, डज चालणार नाही, आर पण चालेल. पण आर यू फिनिश, आर यू नंतर मग आर चालेल, तर मग यू आर नंतर फिनिशिंग येणार. फिनिश नव्हतं पाहिजे, फिनिशिंग पाहिजे होतं. ठीक आहे ना, म्हणून एम इज आर असेल तर V4 पाहिजे, पण ते V1 आहे. मग डीड यू आणि डू यू दोन्ही चालते. डू यू फिनिश युअर होमवर्क, तू तुझं होमवर्क फिनिश करतो का, आणि डीड वापरा. डीड यू फिनिश युअर होमवर्क, तू तुझं होमवर्क कंप्लीट केलं का. आता याच्यातला प्रश्न कोणता राहू शकतो, तू तुझं होमवर्क करतो का, हाचा प्रश्न राहू शकत नाही, कारण होमवर्कची गोष्ट आहे, ते दिलेलं आहे, ते प्रत्येकांनाच करावंच लागेल. मग हा प्रश्न तिथं गौण ठरतो की तू तुझं होमवर्क करतो का. काय म्हणायला लागेल, तू तुझं होमवर्क केलं का, हे उत्कंठावर्धक प्रश्न राहील. करतो का नाही, करतो का तुझ्या बापाला करावं लागेल, पण तू तुझ्या होमवर्क करतो का नाही, तू तुझं होमवर्क केलं का म्हणजे इथे डीड जास्त इम्पॉर्टन्स ठेवतो. डीड यू फिनिश युअर होमवर्क, तू तुझं होमवर्क केलं का असा अर्थ. ठीक आहे, आणि जर समजा डीड नसता राहिला वाक्यात तर मग डू चालला असता. ओके, आय वुड लाईक सम कॉफी, मला काही कॉफी आवडेल. आय वुड लाईक सम कॉफी, क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे क्वेश्चन टॅगचा प्रश्न सांगितलेला आहे. बघा इथे विल चालणारच नाही, वुड आहे ना, मग वुडंट, संपला विषय. वुड आणि पॉझिटिव्ह वाक्य आहे म्हणून निगेटिव्ह लागेल. वुडंट आय वुड लाईक सम कॉफी, वुडंट आय. सरळ जे आहे ते घ्यायचं. आणि वुड आय का नाही घेतलं, कारण पॉझिटिव्हचं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होते क्वेश्चन टॅग करताना. प्रतिमा इज काय टू एक्सायटेड दिलेलं आहे. एक्सायटेड टू हेल्प अस इन द प्रोजेक्ट. या टू नंतर हा टू लगेच लागेल का, तर नाही. प्रतिमा इज टू एक्सायटेड लागेल. टू एक्सायटेड टू हेल्प अस इन द प्रोजेक्ट. टूची जोडी बघा, टूची जोडी आणि सो दॅटची जोडी. फरक बघा, वाक्य एकच असते. मी जर म्हटलं असेल शी इज
शी इज टू एक्सायटेड टू हेल्प अस. ती इतकी एक्सायटेड आहे आपल्याला हेल्प करायला की बस. शी इज टू एक्सायटेड टू हेल्प अस. ओके, म्हणजे टू टू ची जोडी असते. टू एक्सायटेड टू हेल्प अस. आता मी जर म्हटलं असेल शी इज सो एक्सायटेड, शी इज सो एक्सायटेड दॅट शी कॅनॉट हेल्प अस, किंवा शी कॅन हेल्प अस वगैरे होऊ शकतं वाक्य. ठीक आहे ना. म्हणजे सोच्या नंतर दॅट लिहायचं, पण टू आहे ना याच्या आधी टूच लिहायचं. टू शी इज टू एक्सायटेड टू हेल्प अस. ह्याचा पुन्हा बघा कसं असते ना. मला म्हणायचं असेल की माय ग्रँडपा इज टू बिझी टू कॉल मी. म्हणजे माझे आजोबा एवढे बिझी आहे की ते मला कॉल नाही करू शकत. याचा अर्थ असा होतो टू याचा सो दॅट करा. रिमूव्ह टू आपण लहानपणी शिकलो की शाळेमध्ये, रिमूव्ह करा बुवा. म्हणजे हा टू आणि हा टू रिमूव्ह करा. मग काहीतरी लिहायला लागेल ना. म्हणून मग या टूच्या ऐवजी सो लिहितो आपण, या टूच्या ऐवजी दॅट लिहितो. म्हणजे माय ग्रँडपा इज सो बिझी दॅट ही कॅनॉट कॉल मी. ते असं वाक्य असते. आपण ते कॅनमध्ये बघितलेलं आहे. प्रतिमा इज टू एक्सायटेड टू हेल्प अस इन द प्रोजेक्ट. ती खूपच एक्सायटेड आहे आपल्याला प्रोजेक्टमध्ये हेल्प करायला. ठीक आहे ना. सो असतं ना, सो समोर दॅट राहायला असतं, पण समोर टू आहे म्हणून टू ची जोडी घ्यायची. टू ची जोडी, सो दॅटची जोडी. नायदर द टीचर नॉर द स्टुडंट्स. काय लावायचं फरक बघा. जर आपण नायदर नॉर आणि आयदर ऑर ने वाक्य जोडले असेल, किंवा नुसतं ऑर ने वाक्य जोडले, शब्द जोडले असेल, तर दुसऱ्या कर्त्यानुसार, हा दुसरा कर्ता आहे, द स्टुडंट्स आहे ना, इथे काय आहे, द टीचर. द टीचर एक कर्ता, द स्टुडंट्स हा दुसरा कर्ता. ठीक आहे. दोन्ही जोडलेले आहे आपण या नायदर नॉरने. आयदर ऑरचा अर्थ काय होतो, एकतर हा किंवा तो. नायदर नॉरचा अर्थ काय होतो, हा पण नाही तो पण नाही. हे तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे ना. मग जर आपण दोन कर्ते नायदर नॉरने जोडले, किंवा आयदर ऑरने जोडले, किंवा नुसते ऑरने जोडले असेल, तर दुसऱ्या कर्त्यानुसार समोर येणारं हेल्पिंग व्हर्ब किंवा मेन व्हर्ब घ्यावं लागतं. मग स्टुडंट्स आहे त्याला काय लागेल, त्याला वॉज तर लागणारच नाही, त्याला इज तर लागणारच नाही, बीचा रूप लागेल वेअर. अनेक वचन आहे. बरोबर आहे. फरक बघा. मी जर म्हटलं असेल द टीचर अँड द स्टुडंट, त्याला काय लागेल, त्याला आर लागेल ना. त्याला आर लागेल का, कारण दोन कर्ते टीचर आणि स्टुडंट, दोन कर्ते मी अँडने जोडलेले आहे. अँड आहे म्हणून इथे आर लावावं लागेल. बरोबर. आता नुसतं मी टीचर म्हटलं असतं, द टीचर म्हटलं असतं, त्याला इज लागलं असतं. नुसतं मी द स्टुडंट म्हटलं असतं, तर त्याला इज लागला असता. पण जेव्हा द टीचर अँड द स्टुडंट म्हणतो तेव्हा त्याला आर लावावं लागेल मला. बरोबर आहे. आता अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस बघा, द टीचरला आपण इज लावलं, द स्टुडंटला आपण इज लावलं, पण दोघांनाही आपल्याला आर लावायचा आहे. समजा जर हे दोन कर्ते विथने जोडलेले असते, द टीचर विथ द स्टुडंट, तर पहिल्या कर्त्यानुसार समोर इथे इज आलं असतं. इथे जरी मग स्टुडंट्स राहिलं असतं तरी पण द टीचर विथ स्टुडंट्स. ठीक आहे. इथं टीचर्स असतं आणि स्टुडंट आहे, तर मग टीचर्स विथ असतं ना, विथ. तर विथने जर दोन कर्ते जोडले तर पहिल्या कर्त्यानुसार इथं आर लागलं असतं, चाहे इथं सिंग्युलर आलं तरी. यालाच कनेक्ट करा त्याच्यासोबत. अशा अनेक गोष्टी असतात. बघा, नायदर नॉरने जोडलं किंवा आयदर ऑरने जोडलं तर दुसऱ्या कर्त्यानुसार, इथे आहे ना स्टुडंट्स, म्हणून तिथे वेअर लावा, अनेक वचन लावा, वेअर अवेअर. यू लाईक टू जॉईन अस फॉर डिनर. डू यू लाईक, ए करता बी करता. यू कुठे आहे, ए मध्ये, त्याला डू लागेल. डज लागणार नाही, आर लागणार नाही. विल यू लाईक टू, विल यू पण चालेल, परंतु जास्त डू लागेल. डू लाईक टू जॉईन अस फॉर डिनर.
द मूवी वॉज सच इंटरेस्टिंग, सो इंटरेस्टिंग, टू इंटरेस्टिंग की व्हेरी इंटरेस्टिंग. द मूवी वॉज व्हेरी इंटरेस्टिंग दॅट वी वॉच इट. हां व्हेरी ठीक आहे, सच नाही, सो इंटरेस्टिंग, टू इंटरेस्टिंग. मग टूच्या नंतर टू आलं असतं, सोच्या नंतर दॅट आलं असतं, सचच्या नंतर सच इंटरेस्टिंग दॅट पण चाललं, व्हेरी ठीक आहे, इट इज ओके. द मूवी वॉज व्हेरी इंटरेस्टिंग दॅट, नाही दॅट आलेला ऑलरेडी. द मूवी वॉज सो इंटरेस्टिंग दॅट वी वॉच्ड इट ट्वाइस. द मूवी वॉज सो इंटरेस्टिंग दॅट, सो इंटरेस्टिंग, सो आहे दॅट आहे ना, सो आहे. ही रन्स इन पोलीस रिक्रुटमेंट, पोलीस भरती. दॅन म्हटलेलं, दॅन ही डीड लास्ट इयर. अच्छा, लास्ट इयर पेक्षा तो आता जास्त धावला, म्हणजे तुलना केलेली आहे म्हणून फास्टर लागेल, फास्टर. ही रन्स फास्टर इन पोलीस रिक्रुटमेंट दॅन ही डीड लास्ट इयर. म्हणजे लास्ट इयरला, मागच्या वर्षी तो जसा धावला त्याच्यापेक्षा जास्त धावला, फास्ट धावला, आणि म्हणून मोर फास्ट लागणारच नाही, फास्ट तर होणारच नाही. फास्टेस्ट कसा लागेल, द लागणारच नाही, कारण त्याने त्याचीच तुलना केलेली आहे. स्वतःची तुलना स्वतःसोबत झालेली आहे मागच्या वर्षीची या वर्षीसोबत, आणि म्हणून तो मागच्या वर्षी फास्ट धावला असेल तो या वर्षी फास्टर धावेल, फास्टर. ठीक आहे ना. एव्हरीवन काय म्हटलं मी, कुठं काय लागेल, ए ग्रुप बी ग्रुप, कुठे आहे एव्हरीवन, इथे आहे एव्हरीवन बी ग्रुपमध्ये. एव्हरीवन तर त्याला बीचे ग्रुप करते लागेल. बी मध्ये हॅव नाही आहे, आर नाही आहे, हॅज किंवा इज आहे. इथे बी मध्ये हॅज किंवा इज आहे, इथं हॅजच्या अपोजिटमध्ये हॅव आहे ए मध्ये, इथे इजच्या अपोजिटमध्ये आर आहे ए मध्ये, बरोबर आहे. मग काय लागेल बुवा, एव्हरीवन इज टू बी ऑन टाइम फॉर इम्पॉर्टंट मीटिंग. मग इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहायला पाहिजे वेळेवर. एव्हरीवन इज टू बी ऑन टाइम. एव्हरीवन हॅज टू बी ऑन टाइम. अच्छा, इथे हॅव टू हॅज टूचा फरक आहे बघा. हॅव टू किंवा त्याला ऑप्शन आहे हॅज टू, आणि नंतर त्यानंतर V1 येते. तर ह्या जो बी आहे ना, बी म्हणजे राहणे किंवा असणे, राहणे किंवा असणे वगैरे याचा अर्थ होतो. हा बी म्हणजे V1 आहे, ओके. आणि म्हणून इथे एव्हरीवन, वनला हॅज लागेल. एव्हरीवन हॅज टू बी, एव्हरीवन हॅज टू बी, एव्हरीवन हॅज टू बी, बी म्हणजे V1. एव्हरीवन हॅज टू बी ऑन टाइम फॉर इम्पॉर्टंट मीटिंग. इम्पॉर्टंट मीटिंग जर राहिली तर एव्हरीवन हॅज टू बी प्रेझेंट किंवा एव्हरीवन हॅज टू बी ऑन टाइम. प्रत्येकांना वेळेवर उपस्थित राहावं लागेल, ठीक आहे ना, असा अर्थ. इथे इज लागणार नाही, इथे हॅज लागेल, हॅज टू बी. शी इज द काय. आता फरक बघा, जेव्हा आपण म्हणतो टॉल, टॉलर आणि टॉलेस्ट, तसंच स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, बिग, बिगर, बिगेस्ट, पुअर, पुअरर, पुअरेस्ट, रिच, रिचर, रिचेस्ट, ठीक आहे ना. मग आता आपण समजलो की दॅन असेल तर हे लावायचं, म्हणजे कम्पॅरेटिव्ह लावायचं. द असेल तर सुपरलेटिव्ह लावायचं, म्हणजे दिस इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास, किंवा दिस इज द टॉलर बॉय दॅन दॅट वन, ठीक आहे. पण कसं असते ना, शी इज द, मग तुम्ही म्हणाला द लावला आहे ना सर, मग पटकन द आहे बघा, द आहे, मग तुम्ही सर टॉलेस्ट लावा. मग कोणी काय करेल, टॉलेस्ट लावून टाकेल द आहे म्हणून. पण तसं नाही करायचं. द कधी लावायचं, टॉलेस्ट कधी लावायचं, जेव्हा एकाची तुलना सगळ्यांसोबत केली जाते तेव्हा द लावत असते. ही इज द टॉलेस्ट बॉय ऑफ ऑल, तो सगळ्यांपेक्षा टॉल आहे. एकाची तुलना अनेकांची, सगळ्यांची केली. पण जेव्हा आपण ऑफ द टू, हे लिहून घ्या, ऑफ द टू लिहून घ्या, ही फ्रेज आहे. इफ द टू, सॉरी, ऑफ द टू, हे जर फ्रेज वाक्यामध्ये आली असेल, ऑफ द टू, दोन बहिणी आहे, दोघींची तुलना असेल तर द नंतर सुद्धा टॉलर चालतो. ही इज द टॉलर, ही इज द टॉलर, म्हणजे टॉलेस्ट चालणार नाही, मोर टॉल तर होणारच नाही. तुलना आहे म्हणून टॉल लागणार नाही, टॉलर लागेल. शी इज द टॉलर ऑफ द टू सिस्टर्स. फरक बघा, पुन्हा सांगतो एकदा. तुम्ही म्हणाल सर द आहे ना, मग टॉलेस्ट घ्या ना, पण मी म्हणेल की द जरी असेल पण ऑफ द टू ची रचना आहे, ऑफ द टू ची रचना आहे, दोन बहिणींची तुलना चालू आहे, आणि म्हणून जरी या ठिकाणी द लिहिलेला असेल पण तरी आपल्याला टॉलर घ्यायचा आहे. का?
कारण ऑफ द टू, दोघींचीच तुलना आहे, एकीची तुलना सगळ्यांशी नाही आहे, या दोघींचीच तुलना आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी द नंतर डॉलर लागेल. समजून घ्या हा नियम एक करता बरोबर, एक बरोबर. आय वुड हॅव कॉल्ड यू, आय वुड हॅव कॉल्ड, वाक्य मोठं आहे, मेन क्लॉज आहे. इफ, आता असं जर वाक्य असेल तर नियम बघा, कंडिशनल सेंटेन्सेस आपला एक डॉलर आपण एक वेगळ्या फोल्डरमध्ये ठेवलेला आहे, कंडिशनल सेंटेन्सेस, ते पूर्ण वाचा. ते 4 लेक्चर्स आहे, बारकाईनं बघा, खूप जास्त इम्पॉर्टंट लेक्चर्स आहे ते, ठीक आहे ना. कंडिशनल सेंटेन्स, तिथे एक कंडिशन आहे 4थी. इफ नंतर जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल, हॅड प्लस V3 असेल, तर दुसऱ्या वाक्यात वुड हॅव प्लस V3 असते. बघा, वुड हॅव प्लस V3 आहेच. मग इकडे काय लागेल ह्याच्या वाक्यात, इफच्या वाक्यात काय लागेल, हॅड प्लस V3 आहे का कुठं, हॅड आय वुड हॅव कॉल्ड यू इफ आय हॅड युअर नंबर. जर माझ्याकडे तुझा नंबर असता तर तुला मी कॉल केला असता. मग तू म्हणाल तर हॅड कसं, एक हॅड ठीक आहे बुवा, हा हॅड ठीक आहे, हेल्पिंग वर्ब. मग हा हॅड कसा, तर मित्रांनो हा हॅड आहे V3. जसं बघा ना, इफच्या वाक्यात काय पाहिजे म्हटलं, हॅड प्लस V3 आहे, हॅड प्लस V3. आणि समोर काय पाहिजे, वुड हॅव प्लस V3, हे वुड हॅव प्लस V3. जर कर्त्याने एखादं काम केलं असतं तर दुसरं काम झालं असतं, ठीक आहे ना. हा नियम संपूर्णतः समजून घेण्यासाठी कंडिशनल सेंटेन्सेस नावाचा एक फोल्डर आहे, ते आवर्जून बघा, त्या नोट्स काढा, समजून घ्या. आणि तुम्हाला मग असे प्रश्न कसे येऊ, तुम्हाला सरळ समजतं. कारण असे प्रश्न पेपरला 100% येतात, म्हणजे येतात, ठीक आहे. याला म्हटलं जाते कंडिशनल सेंटेन्सेस. आणि म्हणून बघा, इथे हा तर हॅड तुम्हाला समजला, एक कॉन्सेप्ट तुमची क्लिअर झाली. हा हॅड म्हणजे बुवा हा हॅड आहे. मग दुसरा हॅड कसा आहे V3, तर बघा, हॅव हॅड आणि हॅवला ऑप्शन हॅज आहे, ओके. हा V1, हा V2 आणि हा V3. हॅव हा V1 आहे, हॅड हा V2 आहे, हॅड हा V3 आहे. जसं आपण म्हणतो प्लेड आणि प्लेड, जसं आपण म्हणतो प्लेड आणि प्लेड, तसंच हे आहे हॅव हॅड, ठीक आहे. हॅव हॅड, मग हा V3. हॅवचा अर्थ काय होतो, मग खाणेपिणे किंवा एन्जॉय करणे, मजा करणे, काहीतरी जवळ असणे, म्हणून तो हॅड. इथे ओघानं काय झालं, दोघांची स्पेलिंग सारखे आले, म्हणून कन्फ्यूज नका हो. जसं आपण म्हणतो की आय हॅव इटन पिझ्झा, मी पिझ्झा खाल्लेला आहे. मग आपण या इटनच्या ऐवजी खाणेपिणे किंवा एन्जॉय करण्यासाठी हॅव वापरू शकतो ना. आय हॅव हॅड पिझ्झा, मी पिझ्झा खाल्लेला आहे. हा जो हॅड आहे तो हा आहे V3, खाणेपिणे किंवा एन्जॉय करणे. आणि पास्ट म्हटलं तर या हॅवच्या ऐवजी हॅड येणार, आय हॅड पिझ्झा, मी पिझ्झा खाल्लेला होता. म्हणून दोन्ही हॅड आलं तर कन्फ्यूज होऊ नका. माय फ्रेंड विथ, बघा फरक बघा, विथने जोडलेला आहे. मी काय म्हणतो तुम्हाला, माय फ्रेंड्स अनेक वचन आहे. मग विथने जर 2 कर्ते जोडलेले असेल तर विथच्या नंतर काय आहे याला काही महत्व नाही. जर 2 कर्ते विथने जोडलेले असेल तर पहिल्या कर्त्यानुसार समोर येणारं हेल्पिंग वर्ब घ्यावं. मग आता मला माय फ्रेंड्स अनेक वचन आहे, काय लागेल, त्याला इज लागेल किंवा वॉज लागेल, त्याला आर किंवा वेअर लागणारच नाही, कारण ती अनेक वचन आहे. सॉरी चुकलो. काय म्हटलं मी, 2 कर्ते जर विथने जोडले विथने जोडलेले असतील तर पहिल्या कर्त्यानुसार समोर येणारं हेल्पिंग वर्ब लागेल. पहिला कर्ता कोणता आहे, माय फ्रेंड्स अनेक वचन आहे, त्याला आर लागेल किंवा वेअर लागेल, त्याला इज किंवा वॉज तर लागणारच नाही ना. मग मॅनेजर आहे म्हणून त्याला इज किंवा वॉज लिहू नका, त्याला वेअर किंवा आर लिहा. का बरं, कारण 2 कर्ते विथने जोडलेले आहे, विथ किंवा अलॉंग विथने जोडले असेल तर पहिल्या कर्त्यानुसार घ्यायचं. माय फ्रेंड्स विथ माय मॅनेजर, आता इज लावायचं की वॉज लावायचं पहा. गोइंग टू द कॉन्सर्ट नेक्स्ट विकेंड भविष्यातली क्रिया आहे, म्हणजे वॉज तर लागणार, वेअर लागणारच नाही, आर लागेल कारण तो जाणार आहे ना. आर बी गोइंग टू ही फ्रेज आलेली आहे बघा, गोइंग टू नंतर V1, गोइंग टू. माय फ्रेंड्स विथ माय मॅनेजर आर गोइंग टू कॉन्सर्ट, ठीक आहे, नेक्स्ट वीकेंड.
आर लागेल, वेअर लागणार नाही, कारण वाक्य समोरच ढकललं गेलं, भविष्यातलं वाक्य आहे. द केक अलॉंग विथ द कुकीज, अलॉंग विथ किंवा अलॉंग विथने जर वाक्य जोडले असेल, शब्द जोडले असेल तर पहिल्या कर्त्यानुसार समोर लावावं. मग कुकीज आहे म्हणून त्याला आर किंवा वेअर नका लावू. इथं बघा केक सिंगल आहे ना, मग केकला इज लागेल किंवा काहीच लागणार नाही, वॉज लागलं असतं. द केक अलॉंग विथ द कुकीज इज डेलिशियस, असं लागतं. ठीक आहे ना, म्हणजे स्वादिष्ट. सीमा और प्रणाली, पल्लवी, ऑरने वाक्य जोडलं आहे ना, शब्द जोडला आहे ना, मग दुसऱ्या कर्त्यानुसार पल्लवीला या ठिकाणी काहीतरी लावा. रिपीट लिहून घ्या वाटल्यास. ऑर, आयदर ऑर, नायदर नॉरने जर दोन कर्ते जोडलेले असेल तर दुसऱ्या कर्त्यानुसार समोरचं हेल्पिंग वर्ब घ्यावं. मग पल्लवीला आर लागेल का, हॅव लागेल का, नाही, हॅज बीन डान्सिंग लागेल किंवा इज डान्सिंग लागेल. मग इज डान्सिंग म्हटलं तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, दोन नंबरचा टेन्स, आणि हॅज बीन डान्सिंग म्हटलं तर 4 नंबरचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. समोर पाहू आता आपण. इथे फॉर सम डेज आहे, वेळ दिलेली आहे, म्हणून तुम्हाला इज एम आरचं काम नाही, तुम्हाला हे लावावं लागेल. नुसतं असं म्हटलं असतं आपण सीमा और पल्लवी इज इन दिस क्लब असं म्हटलं असतं तर मग ठीक आहे, इथे फुल स्टॉप जर राहिला असता तर इज लागलं असतं. पण तिने वेळ दिलेली आहे ना, फॉर सम डेज, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, वेळ दिलेली आहे म्हणून त्याला हॅव बीन किंवा हॅज बीन लागेल. हे सगळं मी शिकवलेलं आहे आपल्या टेन्समध्ये, टेन्सच्या चॅप्टरमध्ये पाहून घ्यायचा. हे सगळे कोर्सेस आहेत IBPSचे, टेस्ट सिरीज आहे, बुक्स आहे, तुम्ही मागवू शकता. काही अडचण आली तर ऑफिसला फोन करू शकता, मला मेसेज किंवा फोन करू शकता काही अडचण आली तर. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांसोबत हे सगळं शेअर करायचं, त्यांना सांगायचं की हा असा कोर्स आहे, TCSचा वेगळा, IBPSचा वेगळा आहे. आणि काही टॉपिक्स जे सेम आहे ते मी सेम टाकलेले आहे दोन्हीकडे, परंतु जे काही टॉपिक्स वेगवेगळे आहे ते दोन्हीकडे वेगवेगळे शिकवावेच लागतात. आणि म्हणून ते आपण शिकवतो, प्रामाणिकपणे शिकवतो. आपले रिझल्ट्स खूप जास्त आहे, पण कधीही त्या पोरांच्या मेहनतीचा आपण उपयोग नाही घेतला, फायदा नाही घेतला, किंवा आपण त्याची जाहिरात नाही केली, कधीच नाही केली. पोरं सांगतात, मॅसेज टाकतात, सर मी लागलो, तुमच्यामुळे लागलो, फोन करून सांगतात, बोलतात, डोळ्यात पाणी आणतात, पण तरीही आपण त्यांचा कधीही फायदा घेतला नाही किंवा त्यांचे फोटो मागवून आपल्याकडे बोर्ड छापते नाही, कधीच नाही. ठीक आहे. मराठी आणि इंग्लिश 50-50% असते, 50% आपण शिकवतो. ठीक आहे. म्हणून भरपूर मुलं लागतात. तुमचाही नंबर नेक्स्ट असेलच, प्रश्नच नाही. ठीक आहे. मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.